नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात आरोपी निदा खान अद्यापही फरार आहे। निदा खानला पकडण्यात नाशिक पोलिसांना अपयशच समोर येते। निदाच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे। तर नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। संशयित आरोपी दानिश एजाज शेख गोत्यात सापडलाय। आरोपी विरोधात अत्याचार, अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। तर नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणात 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज आहे। जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला। 2 मेला या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। यापूर्वी संशयित निदा खानच्या वतीनं देखील अर्ज करण्यात आला होता, मात्र न्यायालयानं सुनावणी आता 27 तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे। तर नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात एसआयटीनं जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवरही तक्रारी पाहायला मिळतात। 20हून अधिक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्याची सूत्रांची माहिती। अनेक तक्रारी धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।